हाय मुलांनो, या व्हिडिओमध्ये आपण प्रथिन निर्मितीचा अभ्यास करणार आहोत। कोणत्याही सजीवाच्या शरीराच्या निर्मितीसाठी प्रथिन हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे। पेशी निर्मिती, हाडं व सजीवाच्या शरीरातल्या सर्व क्रियांचं नियंत्रण या सर्वासाठीच प्रथिन अत्यंत आवश्यक असतात। म्हणूनच प्रथिनयुक्त पदार्थांना शरीर बांधणी गट म्हटलं जातं। हे प्रथिनयुक्त अन्न सजीवाच्या शरीरात पचलं की त्यापासून अमिनो आम्ल तयार होतात। एकूण 20 प्रकारची अमिनो आम्ल आहेत, परंतु या 20 आम्लांच्या वेगवेगळ्या जोडणीतनं असंख्य प्रकारची प्रथिनं तयार होऊ शकतात। माणसाचाच विचार करायचा झाला तर आपल्या त्वचेतलं मेलॅनिन, हाडामधलं ऑसिन, स्नायूमधलं ॲक्टिन आणि मायोसिन, रक्तामधलं हिमोग्लोबिन, आपली प्रतिकार शक्ती वाढवणारी प्रतिपिंड, विकर, संप्रेरक, स्वादुपिंडातील इन्शुलिन व ट्रिप्सिन हे सर्व रासायनिकदृष्ट्या प्रथिन आहेत। या सर्वांच्या निर्मितीसाठी अमिनो आम्लाची गरज असते, जी आपल्या आहारातील प्रथिनांमुळे भरून निघते। या प्रथिनांची निर्मिती पेशीद्रवातील रायबोझोम या पेशी अंगकात होते। खडबडीत आंतरद्रव्य जालिकेवर जे ठिपके दिसतात ते असतात रायबोझोम। त्यामध्ये ही प्रथिन निर्मिती एकूण 3 टप्प्यात पार पडते: प्रतिलेखन, भाषांतरण आणि स्थानांतरण हे ते 3 टप्पे आहेत। या 3 टप्प्यामध्ये नेमकं काय काय घडतं बघूया आता। कोणत्या प्रकारच्या प्रथिनांची निर्मिती करायची याचा संदेश हा केंद्रकातील गुणसूत्र, जी डिऑक्सीरायबोन्यूक्लिक आम्ल DNA ची बनलेली असतात, त्यावर सांकेतिक भाषेमध्ये लिहिलेला असतो हा संदेश। तो संदेश रायबोझोम मध्ये पोचल्यावर रायबोझोम मध्ये त्यानुसार, त्या संदेशानुसार योग्य प्रकारच्या प्रथिनांची निर्मिती होते। पण ही जी गुणसूत्र आहेत ही केंद्रकाच्या बाहेर पडू शकत नाहीत। मग हा निरोप बाहेरच्या पेशी अंगकांपर्यंत आणण्याचं काम हा RNAचा धागा करतो। RNA म्हणजे रायबोन्यूक्लिक आम्ल। DNA आणि RNA ह्याच्यामध्ये काय फरक आहे तो इथे बघूनही तुमच्या लक्षात येईल। DNA 2 धाग्यांचा बनलेला असतो, तर RNA एकाच धाग्याचा बनलेला असतो। DNA वर एकूण 4 प्रकारच्या न्यूक्लियोटाइड्स बसवलेले असतात: ॲडेनिन, थायमिन, ग्वानिन आणि सायटोसिन हे ते 4 प्रकार। हेच 4 प्रकारचे न्यूक्लियोटाइड RNA मध्ये पण असतात। फरक एवढाच की तिथे थायमिनची जागा युरेसिल या न्यूक्लियोटाइडने घेतलेली असते। या न्यूक्लियोटाइडचा पूरक क्रम DNA वर दुसऱ्या धाग्यावर असतो। हा निरोप घेऊन हा निरोप्या RNA हा रायबोझोम मध्ये येतो आणि त्यावरील संदेश वाचून प्रथिन निर्मिती मात्र रायबोझोम मध्ये होते। याचे टप्पे बघूया। हा जो mRNA आहे तो या चित्रामध्ये DNAच्या एका धाग्यावरील संदेश आपल्यावर उतरवून घेतोय। कसा ते बघा की यासाठी हा जो DNAचा धागा आहे तो थोडा थोडा क्रमशः उलगडत जातो। त्यामुळे या 2 धाग्यांमध्ये अंतर निर्माण होतं। यापैकी एका धाग्याला समांतर अशा प्रकारची रचना हा mRNA करून घेतो।
अशा प्रकारची जुळणी करतो आणि या mRNA वर जे न्यूक्लियोटाइड आहेत त्याचा क्रम नीट बघा. ह्या DNA वर असलेल्या न्यूक्लियोटाइडचा पूरक क्रम तुम्हाला या mRNA वर बघायला मिळेल. बघा इथे T आहे तर इथे A आहे. परंतु DNA वर जिथे A आहे त्याच्या समोर RNA वर मात्र त्याची जागा T ऐवजी युरेसिलने घेतलेली आहे. DNA वर सायटोसिन असेल तर RNA वर ग्वानिन आहे. अशा प्रकारे एका धाग्यावरचा क्रम हा mRNA पूरक न्यूक्लियोटाइडच्या रूपाने स्वतःवर उतरवून घेतो. या पायरीला म्हणतात प्रतिलेखन. जसा एका बाजूने हा DNAचा धागा उलगडत जातो तसा जसजसा हा निरोप उतरवला जाईल तसा दुसऱ्या बाजूने पुन्हा गुंडाळलाही जातो. सर्व निरोप उतरवून झाला की हा दूत RNA हा केंद्रकातून बाहेर निघतो आणि पेशीद्रवातील रायबोझोम पाशी येतो. हा रायबोझोमचा कण. हा रायबोझोमचा कण ह्या mRNAला एका बाजूला चिकटतो आणि 3-3 न्यूक्लियोटाइडच्या क्रमाने पुढे पुढे सरकत जातो. कारण न्यूक्लियोटाइड ही या रासायनिक भाषेतली अक्षर आहेत. तर 3-3 अक्षरांचा बनतो शब्द, ज्याला ह्या रासायनिक भाषेत कोडॉन असं म्हणतात. या प्रत्येक कोडॉन वरून कोणतं अमिनो आम्ल आणलं जाणार रायबोझोम मध्ये हे ठरत असतं. त्याच्यासाठी हा जो tRNA आहे तो मदत करतो. हा काय करतोय बघा. तर mRNA वर जो कोडॉनचा क्रम आहे म्हणजे 3-3 न्यूक्लियोटाइडचा क्रम आहे त्याचा पूरक क्रम हा या tRNA वर असतो. आणि त्याच्या दुसऱ्या टोकाला, एका टोकाला हा पूरक क्रम आहे आणि दुसऱ्या टोकाला त्या क्रमाशी संबंधित असलेलं अमिनो आम्ल आहे. त्यामुळे जसजसं रायबोझोम एकेका कोडॉनच्या अंतराने पुढे पुढे सरकत जातो म्हणजेच जणू काही तो कोडॉनवरील संदेश, तो कोडॉन शब्द वाचला जातो आणि त्याप्रमाणे एक एक अमिनो आम्ल आणलं जातं. या क्रियेला म्हणतात भाषांतरण. आणि या भाषांतरणाच्या क्रियेसाठी हा रायबोझोम 3-3 न्यूक्लियोटाइडच्या अंतराने पुढे पुढे सरकत जातो. म्हणून ही क्रिया स्थानांतरणाची आहे. अशा प्रकारे सगळी अमिनो आम्ल आणली गेली की ती रासायनिक बंधाने एकत्र करून त्यापासून प्रथिन निर्मितीचं काम हा rRNA करत असतो. त्याला म्हणतात रायबोझोमल RNA. या प्रकारे प्रथिनांची साखळी पूर्ण झाली की त्यापासून ती साखळी गुंडाळली जाऊन विविध प्रकारची प्रथिनं तयार होत असतात. आणि ही तयार होण्याचं केंद्र आहे रायबोझोम. अशा तऱ्हेने या 3 प्रक्रिया एकापाठोपाठ एक पूर्ण झाल्या की प्रथिन निर्मितीची क्रिया पूर्ण होते. धन्यवाद.